आज आपण डोसे बनवणार आहोत. त्यासाठी तांदूळ आहेत 1 वाटी, उडदाची डाळ आहे अर्ध्यातून अर्धी वाटी, पोहे आहेत अर्धी वाटी, दाणे आहेत मेथी दाणे 1 चम्मच. यांना छान साफ करून घ्यायचं, धुवायचं आणि भिजू टाकून ठेवायचं 6 घंटे. पोह्यांना जेव्हा आपण मिक्सरमध्ये लावू त्यावेळेस टाकायचं. तांदूळ 1 वाटी यांना धुवायचं आणि डाळ वेगवेगळं टाकायचं, धुवून घ्यायचं आणि 6 घंटे भिजू टाकून ठेवायचं. नंतर मिक्सरमधून काढायचं. मिक्सरमधून काढल्यानंतर पुन्हा झाकून ठेवायचं 6 घंटे. नंतर डोसे बनवायला सुरुवात करायचं. हे बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. 6 घंटे ठेवली होती. हे बघा यात आपण काढून घेऊया. जेवढं आपल्याला बनवायचं आहे तेवढं, बाकीचं फ्रीजमध्ये ठेवायचं. उपमा उत्तप्पा बनवायला पण जमते हे पेस्ट. हे बाजूला ठेवूया. यात मीठ घालू अर्ध्यातून अर्धा. छान मिक्स करू. हे बघा हे मिश्रण बघा, जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही. आता याचे आपण डोसे बनवू. सर्वप्रथम तवा गरम करून घेऊ. यात तेल घालूया. हे बघा जास्त तेल पण नाही घालायचं. डोशाचं मिश्रण इथं घालू. एक मिनिट झाकून ठेवायचं. एक मिनिट झालेला आहे. आपला डोसा बघूया. हे बघा आपला डोसा किती मस्त झालेला आहे. यात आलू घालायचं, आलूची भाजी. तुम्हाला जर पाहिजे असणार तर मीठ टाकणार. हे बघा आपला डोसा पुन्हा एक बनवून घेऊया. तेल नेहमी नाही घालायचं, नाही तर चिपकतात डोसे. हे बघा मोठे पण करू शकता तुम्ही डोसे. एक मिनिट झाकून ठेवायचं. आपला डोसा झालेला आहे 1 मिनिट. आता बघूया. हे बघा आपला डोसा किती छान झालेला आहे. आता आलूची भाजी घालूया. हे बघा आपला डोसा किती छान झालेला आहे. आपला डोसा झालेला आहे.
तर तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.